गांधीनगर भाजी मार्केटमध्ये सुविधाच्या अभावावरून काही मोजके व्यक्तींनी बंद पुकारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंद न पाळल्याने विक्रेत्याकडून 1000 रुपये दंड घेण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला. माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये धाव घेतली. त्यानंतर सरपंच पाटोळे, माजी सरपंच रितुताई लालवानी, ग्रामपंचायत सदस्य आणि भाजी विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. मार्केटमधील प्रलंबित सुविधांबाबत सकारात्मक चर्चा होऊन त्या उपलब्ध करून देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केले त्यामुळे तणाव निवळला असून पुकारण्यात आलेला बंद तात्काळ मागे घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रणित गांधीनगर भाजी मार्केट हे गेली 15 वर्ष या भाजी मार्केटचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेतृत्व करते. ह्या भाजी मंडईत ज्या वेळेला लोकनियुक्त सरपंच आमच्या रितुताई होत्या, त्यांच्या माध्यमातून गांधीनगरची ह्या भाजी मार्केट अक्षरशः चिखलाचा ढीग होता. ह्या ठिकाणी त्यांनी सुख सुविधा म्हणजे लाईट, पाणी, बाथरूम, रस्ते चकाचक, पाण्याची व्यवस्था या सगळ्या करून दिलेल्या होत्या. कालांतरानं काही चुकीच्या गोष्टी झाल्या, बाबा तिथं पाणी मिळालं नाही, बाथरूम कोणाच्या तर चुकीमुळे राहिलं. परंतु या गोष्टी या सामोपचाराने विचारानं होऊ शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे जे आता भाजी मार्केटमधले जे व्यापारी आहेत त्या सर्वांनी उद्या गांधीनगर भाजी मार्केट बंद न ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. रमाफी आम्ही आत्तापासूनच चालू करतोय. त्यानंतर सरपंच पाटोळे साहेब, रितुताई आणि त्यांचे सदस्य यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लाईट, पाणी, बाथरूमची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था, परत छत, या सगळ्या गोष्टी आम्ही तातडीनं द्यायला तत्पर आहे. त्याला काहीतरी कालावधी जातोय, त्याच्या आत निधी आलेला आहे. हा निधीचा वापर करून येत्या काही दिवसात लाईट, पाणी, बाथरूम हे सगळं चकचकीत 5 लाख रुपये निधी आला आहे तो करणार आहे. फक्त जरा आपण त्याला टायमिंग दिली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. प्रशासन आहे, चुकीची भूमिका घेणं योग्य नाही. म्हणून आम्ही आज हे आंदोलन कुणी पुकारले, आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. जे भारतात प्रत्येकाला घटनेने अधिकार दिलेला आहे, तिने ते करावं, आमचा काही विषय नाही. परंतु आम्हाला कोणाबद्दल बोलायचं सुद्धा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे आमचे व्यापारी आहेत, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की हा बंद आमचा नाही आहे. आम्ही या बंदमध्ये सहभागी होणार नाही. कुठलाही दंडात्मक कुठला 1 रुपया मी देणार नाही. जे काय असेल ते ग्रामपंचायत बरोबर समन्वय साधून आम्ही करणार. आणि ग्रामपंचायत पण आम्हाला शब्द दिलेला आहे की जर काय चुकीचा काय आमच्याकडनं प्रकार घडला तर आम्हाला तुम्ही धारो धरा. जर आम्ही चांगलं करत असेल तर आम्हाला साथ द्या. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलेलं आहे जर का प्रशासन सहकार्य करत असेल तर त्याला विरोध करायचा. म्हणून ही भूमिका आम्ही राजसाहेबांचा आदेश मानून ही भाजी मार्केट आमचं उद्या चालू राहणार. रमाफी आम्ही देणार. आम्हाला आत्ता तिथं पाटोळे साहेब रितुताई त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला गेली 15 दिवस मी तिथं जातोय. आम्हाला माझे खास मित्र राजू सूर्यवंशी म्हणून मागच्या वेळेला पंचायत समिती अध्यक्ष होते, तिने त्याला 5 लाख निधी दिलेला होता. म्हणून काहीतरी कारणास्तव थांबलेला होता. परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण हा निधी आणि छत द्यायला आम्हाला तयार आहे. मनसे त्याचा पाठपुरावा करत आहे. चुकीचं कोणीतरी बातमी पसरली की इथे हे नाही ते नाही, कृपया गैरसमज करू नका. गांधीनगर ग्रामपंचायत आम्हाला सहकार्य करायला तयार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद सहकार्य करायला तयार आहे. त्यामुळं आम्ही अडमुठी भूमिका घेणार नाही. आम्हाला आमच्या व्यापाऱ्यांचं हित महत्त्वाचं आहे. आणि भाजीवाले जर घरात घर चालवलं तर ती भाजीवाले आमचे नेतृत्व मान्य करतील. ती उपाशी वेळेला आमचं नेतृत्व कोण मान्य करणार. त्यामुळं गांधीनगर ग्रामपंचायत आम्हाला जे सहकार्य करते त्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून मनपूर्वक मनसे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. उद्या मार्केट चालू राहील सगळ्यांनी. उद्या मार्केट हे चालू राहणार. आणि आता सगळ्यांनी एका शब्दाचा काय, उद्या मार्केट चालू राहणार काय. कुणीही मार्केटमध्ये कुणी काय बोललं तर त्यावेळेला तात्काळ आम्हाला तुम्ही फोन करा. भाजी विक्रेते या बंधू आणि भगिनींचा जो पेंडिंग विषय आहेत, प्रश्न आहेत, ते सर्व आम्ही राजूदा मनसेचे राजूदा आले आणि त्यांनी सोबत सर्वांना घेऊन प्रश्न मांडले आहेत. आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या दृष्टीने लवकरच तिथं
जे हापसा बोर आहे तिथं आम्ही इलेक्ट्रिकल मोटर बसवून पाण्याची सोय करत आहोत आणि शिरू चौकात 5.5 लाखाचं टॉयलेट बाथरूम मंजूर आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता करून काम चालू करू. ऑर्डर दिलेली आहे, ते लवकरच काम चालू होईल. फक्त मी एवढेच सांगू इच्छितो की भाजी विक्रेत्यांनी जो बंद पुकारलेला उद्यासाठी बंद पुकारलेला तो राजूदादांच्या मदतीने वगैरे सर्वांच्या सहकार्याने उद्याचा बंद कॅन्सल झाला आहे. त्यामुळं सर्व भाजी विक्रेत्यांचे बंधू भगिनींचे मी आभार मानतो.